डोपामाइन, आता विषय येतोय अध्यात्म का, त्याचं सायंटिफिक रिझन आहे का? डोपामाइन हे एक असं शरीरातलं रसायन आहे की मेंदूतून ज्या 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 चेतना येतात त्या चेतनाचं वहन करायचं असेल तर डोपामाइन या रसायनाची आवश्यकता. हे डोपामाइन सिक्रेट कसं होत? उत्साह, नाचणं, गाणं, स्क्रोलिंग, पुढं काय पुढं काय पुढं काय पुढं काय जो असतो ना उत्साह, तो त्याच्यामध्ये डोपामाइन सिक्रेट होतं. मोटिवेशन, मी करू शकतो, माझ्याकडून होईल, त्यावेळेला सिक्रेट होतं डोपामाइन. बक्षीस, ज्या वेळेला आपल्याला एखादं बक्षीस मिळतं त्यावेळेला एक न कळत आतून एक आनंद येतो, त्यावेळेला सिक्रेट होतं डोपामाइन. कौतुक, ज्या ज्या वेळेला तुमचं कौतुक कोणतरी करत त्यावेळेला सिक्रेट होतं डोपामाइन. पण अध्यात्मातल्या संतांनी या डोपामाइनला तृष्णा असं म्हणलंय आणि माया असं म्हणलंय. डोपामाइन या शरीराला चालवण्यासाठी, सदैव प्रेरित राहण्यासाठी, उत्साहित राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण ज्या वेळेला डोपामाइन एक्सेस सिक्रेट होत त्यावेळेची एक कथा छोटीशी सांगतो. एका बाळाच्या हातून मोबाईल आईनं काढून दिला. वडील या ठिकाणी इलेक्ट्रिशियनचं काहीतरी काम करत होते, तिथं हातोडी पडली होती. हातातून काढल्या काढल्या न कळत हातोडा घेतला आणि आईच्या डोक्यात डायरेक्ट मारला. वयोवर्ष फक्त 9. आईचा जागेवरती मृत्यू झाला. सत्य घटना. एक्सेस डोपामाइन. ज्या वेळेला गेमिंग होतं, हा गेम जो काढला जातो हा तुमच्यातला एक उत्साह तयार होण्यासाठी, मी जिंकू शकतो, मी का हारेन, मी हारणार नाही, मी जिंकून दाखवणार, तर त्यावेळेला तो अति उत्साहामध्ये हे डोपामाइन एक्सेस सिक्रेट होतं. विरुद्ध लिंगाच्या पार्टनर विषयी अतिशय अट्रॅक्शन, याच्यामध्ये डोपामाइन एक्स्ट्रा सिक्रेट होतं. हा डोपामाइन कंटिन्यू लहान मुलांमध्ये एक्सेस फॉर्म मध्ये तयार व्हायला लागले. अध्यात्म नसेल तर पॅरेंटिंग जमणार नाही, अध्यात्म नसेल तर मुलांवरती संस्कार जमणार नाही. हे डोपामाइन योग्य मात्रेत व्हायला पाहिजे, म्हणून अध्यात्माची गरज आहे. कारण ज्या वेळेला तुमच्यामध्ये एक्सेस उत्साह येईल, एक्सेस होईल, त्यावेळेला एक साधं उदाहरण बघा. ज्या वेळेला एखादा खेळ खेळत असताना जिंकतो एक व्यक्ती, तर त्याला हसू येतं का रडू येतं? आनंद अश्रू म्हणलो आपण त्याला, आनंद. डोपामाइन ज्या वेळेला एक्सेस सिक्रेट होतं त्यावेळेला न कळत तुमच्यामध्ये दुःखाचा एक लहर तयार होते तुमच्या शरीरामध्ये, आणि त्या लहरीमध्ये तुमचं मन उदास, डिप्रेस आणि सुन्न अवस्थेत जाऊ लागतं. या डोपामाइन सिक्रेट होण्यासाठी कोण व्यसन करतं, या डोपामाइन सिक्रेट करण्यासाठी कोण ड्रग्ज घेतं, का तर तात्पुरता उत्साह येतो. आणि हे डोपामाइन सिक्रेट होत असताना तात्पुरतं उत्साहाचे मार्ग आपण न कळत आहारी जातो त्याच्या. मग हे मोबाईलचा जो पार्ट आहे, हे ज्या ज्या वेळेला तुम्ही स्क्रोल करत असता त्या त्या वेळेला ते डोपामाइन सिक्रेट होतं. आणि हे डोपामाइन ज्या वेळेला एक्सेस होतं त्यावेळेला पैसा, प्रसिद्धी, कौतुक आणि सत्ता याच्या पाठीमागं सदैव मन धावत राहतं. परत एकदा शब्द आहे का? पैसा, प्रसिद्धी, कौतुक आणि सत्ता. माझी सत्ता असावी वाटते सगळ्यांना, माझं कुणी तर ऐकावं असं वाटतं. मग या
डोपामाइनला जर योग्य मात्रेत ठेवायचं असेल तर गुरु पाहिजे, साधना पाहिजे, आणि या दोन्हीने तुमच्यामध्ये योग्य मात्रेमध्ये डोपामाइन होतं. आता असं गृहीत धरूयात की डोपामाइन जसं एक्सेस होतं त्यावेळेस डोपामाइनच तुमच्या सिक्रेट व्हायचं कमी झालं तर त्यावेळेला काय अवस्था येते? एखाद्या चेहरा बघा, कायम किती वाजलेले असतात, डोपामाइन 0 अवस्थेत. एखाद्याला प्रश्न विचारा, हे कुठं ठेवले, सुंदर असं उत्तर बाहेर पडलं, डोपामाइन न कळत. परवा आमचा एक मित्र चालता चालता एका मित्राला धडकला. धडकलेल्या मित्रानं गोल फिरून सन्नकीने वाजून दिली. का? डोपामाइन 0 अवस्थेत. उत्साह नाही, प्रेरणा नाही, विजन नाही, आणि अशा वेळेला सदैव चिडचिड होत राहते. म्हणून जो व्यक्ती चिडचिड करतो, मोठ्यानं बोलतो, त्याच्या शरीरामधलं डोपामाइन हे एकदम कमी अवस्थेत असते. त्याची अध्यात्माची पातळी ही 0 अवस्थेत. म्हणून या डोपामाइनला समतोल अवस्थेमध्ये जो कोणी ठेवतो त्याला गुरुचा अर्थ कळतो आणि अध्यात्मातला प्रवास अतिशय सुंदर होतो.